ज्या सभागृहात आपण बसलोय, मगाशी देखील उल्लेख झाला की रमाबाई नगर हे चळवळीचं केंद्र आहे. रमाबाई नगरनं चळवळी कशा लढायच्या, त्या कशा धसास लावायच्या, त्याचं रूपांतर रचनात्मक कार्यात कसं घडवायचं हे या रमाबाई नगरनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण विचार करतो की एकंदरीत इथली युवक काय करतायत, तेव्हा मला असं वाटतं की आपण रमाबाई नगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी उभं राहिलं पाहिजे आणि आसपास चाललेलं काय काम आहे ते बघितलं पाहिजे. आज या सभागृहामध्ये जितकी लोक उपस्थित आहे, म्हणजे या विचारमंचावरची देखील आणि विचारमंचासमोर बसलेली देखील, जर ॲव्हरेज वय जर आपलं सगळ्यांचं काढलं तर ते ॲव्हरेज वय मला असं वाटतं की 40-50च्या घरात जाईल. जास्तीत जास्त इथे 30ली लोक दिसत आहेत. आपली 20ली आणि 25ली लोक कुठं आहेत, ज्याला आपण जेनझी असं म्हणतोय, जनरेशन झेड असं म्हणतोय, ती मंडळी कुठं आहेत? ही सगळी जेनझी मंडळी आपल्या या डिस्कोर्समध्ये नाही आहे. ती सध्या काय करते, ती काय वाचते, ती काय बघते, ते कोणता सिनेमा बघतात, ते कोणाला फॉलो करतात, त्यांच्या वाचनामध्ये कोणते ग्रंथ आहेत, फुले शाहू आंबेडकर ते वाचतात का, याची चाचपणी आपण कुणी केलेली आहे का? ज्या लोकांना आता भट्टीत जायचंय, आपण सगळी त्या भट्टीतनं निघालेलो आहोत. आपण सगळ्यांनी दलित पॅंथरच्या चळवळी बघितल्या, आपण सगळ्यांनी सत्यशोधक चळवळी बघितल्या, आपण अगदी फुले शाहू आंबेडकरी सगळ्या चळवळी बघितल्या, संभाजी ब्रिगेड बघितलं, आपण फुले शाहू आंबेडकरी सगळ्याच संघटना बघितल्या. त्याच्यामध्ये ही 20-25ली तरुण आहेत का, याच्यावरती आपण नेमका विचार कधी करणार आहोत? मगाशी मी म्हणालो की ते भट्टीत जाण्यासाठी जी मंडळी तयार आहेत, ती मतदार आहेत. त्यांनी पहिल्यांदा मुंबईतल्या जेनझीनं मुंबई BMCच्या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा वोट केलं. आता येणाऱ्या 2029 मध्ये महत्वाचा रोल या जेनझीचा असणार आहे आणि त्यांना आपण चळवळ कशी समजून सांगायची, आपण समजून सांगितली पाहिजे की त्यांनी त्यांचीच आपसूक समजून घ्यायची आहे. हे काम आपल्याला कोणाला तरी वाटून घ्यावं लागेल. फक्त भाषणं देऊन, फक्त टाळ्या मिळवून आपण आपल्या जेनझीला समजून घेणार आहोत का? तर नाही समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, संघटनात्मक काम करावं लागेल.